हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत युनिक स्टाईल उकडीचे मोदक। त्यासाठी एका परातीमध्ये आपण तांदूळ पिठी ही चाळून घेतलेली आहे। आता यामध्ये वाईजली आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेलं दूध ऍड करायचं आहे। दूध साधारणपणे मी 1.5 कप घेतलेला आहे। थोड्या थोड्या पोर्शनने आपल्याला हे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे। त्यानंतर रेस्ट ऑफ द पीठ आपल्याला हे पाण्याने मळून घ्यायचं आहे। एक रफ डो आता बनवून आपला तयार झालेला आहे। आता हा डो आपण एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया। पातेल्याचा आकार मी कुकरच्या साईज अकॉर्डिंग घेतलेला आहे। आता कुकर मध्ये एक वाटी ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। साधारणपणे 1 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि पातेलं त्यामध्ये ट्रान्सफर करून 1 शिट्टी येईल एवढं शिजवून घ्यायचं आहे। कुकर आपण ठेवलेला आहे। पीठ तयार होते तोपर्यंत आपण मोदकचं सारण तयार करून घेऊयात। एका कढईमध्ये साधारणपणे 1.5 वाटी रवा घेतला आहे। रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे। आपलं पीठ तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद केली आहे। रवा ही चांगला गोल्डन ब्राऊन आपला झालेला आहे। आता यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। हे मिश्रण जास्त वेळ न परतता 1 ते अर्धा मिनिट फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबरं गरम होईपर्यंतच आपल्याला ते परतायचं आहे। हाताने आपण चेक करून पाहूयात परतलंय की नाही ते। मिश्रण आपलं तयार आहे। आता यामध्ये आपण इलायची आणि ड्रायफ्रूटची पूड घालून घेऊयात। ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत। आता हे मिश्रण वाईजली आपण एकत्रित करून घेऊ। मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये गूळ ऍड करायचा आहे। नेहमी लक्षात असू द्या, गूळ हा नेहमी शेवटीच ऍड करायचा। सुरुवातीला ऍड केल्यास तो जेव्हा रूम टेम्परेचर वरती सारण येतो तेव्हा ते कडक होऊन जातं। गूळ आपण थोडा थोडा ऍड करणार आहोत। खमंग असा वास सुटलेला आहे। आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। मिश्रण तयार झाले। आता मिश्रण थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे चांगलंसं पीठ शिजलेलं आहे आपलं। आता हे पीठ एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। सगळं पीठ आपण परातीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार तूप घालून मग हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। मिश्रण आपण चांगल्या प्रकारे मळलेलं आहे। याचा एक सॉफ्ट डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। डो आपला तयार करून झालेला आहे। आता आपण मोदक करायला सुरुवात करूया। प्रकारे मोदक तयार करून घेतलेले आहेत आपण।
पहिल्यांदाच मोदक बनवत आहे. आपल्याला डो सॉफ्टली हातावरती मळून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची एक छोटीशी पुरी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या पुरीमध्ये थोडंसं सारण भरून घ्यायचं आहे. त्यानंतर मोदकची जी आउटर लेअर आहे तिला व्यवस्थित अशा छानशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सारण आत ढकलत आपल्याला आउटर लेअर ही वरती तयार करून घ्यायची आहे. गोल गोल फिरवत त्याला मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर रेस्ट ऑफ द कळ्या असतील त्या छानशा वरती काढून घ्यायच्या आहेत. फर्स्ट टाइम बनवला असेल तरी ही 7 कळ्यांचा मोदक आपला तयार करून झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण पाहू शकता. आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहेत. ते आपण काढून घेऊयात. एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही मोदकांची जाळी ठेवून घ्यायची आहे. त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहे. मोदक व्यवस्थित असे शिजून तयार झालेले आहेत. आता आपण यांना गरमागरम तुपासोबत सर्व करूयात.